नमस्कार, आपली न्यूज या पॉडकास्ट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूजचा पॉडकास्ट। आज आपल्यासोबत विशेष भाग घेऊन आपण आलो आहोत, ज्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत ते म्हणजेच आपल्या बोईसर विभागामध्ये धडाडीचे कार्य करणारे युवकांना एक प्रेरणास्थान दिल्याने आणि राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण करून खऱ्या अर्थाने राजकारणाचा कसा सामाजिक उपयोग होतो ह्याचा आपल्याला एक उदाहरण देणार आहे। आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय विशालदादा मोहोड। सर्वप्रथम दादा, तुमचं आपली न्यूज या पॉडकास्ट मध्ये स्वागत आहे। थँक्यू। सुरुवात आपण करूया तुमच्या वाढदिवसापासून। सर्वप्रथम तुम्हाला 1 ऑगस्ट जो तुमचा जो वाढदिवस आहे त्यानिमित्त आमच्या आपली न्यूजच्या वतीने तुमचं खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। दादा, मला एक सांगा, मी डायरेक्ट तुमच्याशी थेट बोलणार आहे। आज मी माझ्या ज्या प्रश्नाची आहे ती उत्तर तुम्हाला अपेक्षित उत्तर द्यायची आहेत। तर दादा, मला एक सांगा, तुमची जी सुरुवात आहे, तुमच्या करिअरची सुरुवात बॉलिवूड क्षेत्रामध्ये असल्या कारणाने किंवा त्या प्रोफेशनल त्या क्षेत्रामध्ये असल्या कारणाने मग तिथून डायरेक्ट आता राजकारणामध्ये काय बघतात, म्हणजे काय घडलेलं की कसं काय, म्हणजे इथपर्यंत येण्याचं तुमची आवड होती की कसं काय, त्याबद्दल मला सांगा। आपल्या न्यूजचं मी पहिल्या प्रथम स्वागत करतो। ऍक्च्युली तुम्ही जो प्रश्न विचारला तर आणि पहिला माझा हा पॉडकास्ट आहे, यापूर्वी मी कधी केला नाहीये आणि बॉलिवूड इंडस्ट्री नंतर राजकारण हा जो बघायला गेला तर हा माझा प्रवास ऍक्सिडेंटली आहे। हे काय मी थेट मी राजकारणात येईल किंवा अमुक करेल तमुक करेल ह्या कन्सेप्ट माझ्या माइंड मध्ये पण नव्हत्या। बरोबर। तर पहिल्या प्रथम म्हणजे बघायला गेलं तर मी 18 वर्ष बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ऍज अ डान्सर म्हणून काम केलं। तर नंतर असिस्टंट कोरिओग्राफर झालो आणि नंतर पालघर जिल्ह्यामध्ये बोईसर भागामध्ये माझे डान्स क्लास होते आणि पूर्ण बोईसर पालघर जिल्ह्याचे अनेक स्टुडंटला मी तयार केलं होतं आणि DID असतील आणि अनेक रियालिटी शो पर्यंत मी घेऊन गेलेलो आणि तो एक वेगळंच दुनिया होती ती। त्यामध्ये मनोरंजनची दुनिया आपण बोलू इच्छितो। मुळात म्हणजे जेव्हा ह्या गोष्टी संपूर्ण इंडस्ट्रीच्या चालू होत्या, शोज चालू असते, शूटिंग चालू असायचे, रिहर्सल चालू असायचे, डान्स क्लास चालू असायचे, वेगवेगळे शो चालू असायचे, परंतु काय झालं की हे करत असताना सामाजिक आवड त्याच्यामध्ये बघायला गेलं तर नॉर्मली समाजसेवेची आवड पहिल्यापासून अगोदर होती, आता आम्ही पाहिलेलीच आहे। आणि मुळात म्हणजे जेव्हा टर्निंग पॉइंट कुठे आला की 2019-20 दरम्यान जेव्हा कोविड काळ चालू झाला तेव्हा माझे बरेच कॉन्ट्रॅक्ट होते। आमचे 3-3, 6-6 महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट असायचे शोजचे। पब्लिकली कुठे कोणत्या ठिकाणी शो असायचे तर आमचा शेड्यूल फिक्स असायचा, तर त्यानुसार आम्ही तयारी करायची। परंतु कोविडच्या काळामध्ये काय आलं की माझे संपूर्ण शोज बंद झाले, माझे शूटिंग बंद झाले। जिथे जिथे आमचं ऑलरेडी शेड्यूल ठरलेलं असायचं ते पूर्ण कोलॅप्स झालं। बरोबर। आणि तिथे मी बॅकफुटला आलो। मग काय करायचं, पूर्ण दुनियाच घरात बसली होती तेव्हा, बरोबर की नाही? आणि त्यामध्येच मीच घरीच राहत होतो तेव्हा, कुठे बाहेर जाण्याचा संधीच नव्हती। कोविडचा काळच तसा होता। त्या दरम्यान मध्ये मी कधी बॉलिवूड इंडस्ट्री बघितलं तर माझ्या हातामध्ये पुस्तकं नव्हती, परंतु माझ्या घरातील संस्कार, आमच्या घरामध्ये जास्त करून तुम्हाला पुस्तकं दिसतील। वाचनाची आवड माझ्या आई वडिलांना, माझ्या आजोबांना आणि माझ्या कुटुंबामध्ये सर्व सुशिक्षित असल्या कारणाने पुस्तकाचा संचय मोठा। कारण की आपण आंबेडकरी समाजामधून मी येतोय म्हणून जास्त करून ती विचारधारा माझ्या माझ्या घराण्याचीच ती विचारधारा। तर मी असं कॉर्नरला घरी पुस्तक होते, म्हणजे बाबासाहेबांचे होते आणि त्यातलं त्याच पवार साहेबांचं लोक माझे सांगती हेही पुस्तक होतं। तर मी आवर्जून बाबासाहेबांचं पुस्तक घेतलं, ते होतं भारतीय संविधान।
अरे वा, म्हणजे सुरुवात भारतीय संविधान भारतीय संविधान. मी म्हणालो बघूया आपले काय अधिकार, काय इंडस्ट्री क्षेत्रामध्ये तुमची जात नाही विचारली जात, काही विचारलं जात नाही, फ्रीडम असतो. बरोबर. म्हणून कधी माझा पुस्तकाला हात नाही लागला. बरोबर. कोविडच्या काळामध्ये पुस्तकाला हात लागला आणि लोक माझे सांगत हा पण पुस्तकाला हात लागला. आणि जेव्हा मी वाचलं तेव्हा थोडस शांत नाही बसवत ही पुस्तकं. हे अंगामध्ये ते रक्त सळसळत आहे आणि आपलं वय पण तेवढंच आहे. बरोबर. तर ते नॅचरली त्या गोष्टी त्या पुस्तकातून, माझे पहिले गुरु म्हणजे पुस्तकच मी समजेल. बरोबर. त्यातून माझी जे गोष्टी झाल्या की बाबा हे पाहिजे, हे नकोय, अशा गोष्टी पाहिजेत. आणि इथे बघतोय बरोबर. त्या गोष्टी नाही आहेत. कोणत्या गोष्टी नाही आहेत की लोकांना आपले अधिकार माहिती नाही, काही भाग सोडला तर. त्याच्यानंतर दूरदृष्टीपणा, समाजामध्ये काय अपेक्षित आहे त्या गोष्टी, विकासाच्या गोष्टी, राजकीय सामाजिक सलोखा, ह्या गोष्टी कुठे मला बघायला नाही मिळाल्या त्या बॉलिवूड क्षेत्रामध्ये असताना. बरोबर. आणि त्या कोविड मध्येच काही काम नव्हतं, पण कोविड मध्ये एक कंपनी चालू होती. ती कंपनी आता बोलू नाही बोलू तो भाग वेगळा आहे. नक्कीच. तर ती एक कंपनी अशी चालू होती, त्यामध्ये अनेक कामगार ते भीतीपोटी कंपनीमध्ये जायचे. त्या कंपनीमध्ये जेव्हा ते जायचे तेव्हा त्या लोकांचा काही ठिकाणी मी व्हिडिओ बघितले की आम्हाला भीतीपोटी इथे ही कंपनी जोर जबरदस्ती बोलवते, आम्हाला जायची इच्छा नाहीये, परंतु आमच्या मुलाबाळांना, आम्हाला कोणाला त्या गोष्टीमुळे जिथे राहतात तिथे तो कोविड संसर्ग पसरू नये याची आम्हाला भीती वाटते. आणि ह्या कारणामुळे ते व्हिडिओ बातम्या प्रसारित होत होत्या. आणि त्या दरम्यान काय आलं, त्या न्यूज मी बघितल्या व्हॉट्सअप आणि इन्स्टाद्वारे, संपूर्ण त्या गोष्टी समोर येत होत्या. मी म्हणालो आता काहीतरी करावं लागतं. तर एक न्यूज चॅनलचे पत्रकार आहेत, ऍक्च्युअली पत्रकार लोकांचा माझ्या करिअरसाठी खूप मोठा सुसंगतपणा आहे आणि त्यांच्यामुळे मी कुठेतरी एक मला माझ्या कामाला उजाळा मिळाला, तो पाठ वेगळा. तर तेव्हा त्या न्यूज चॅनलशी मी संपर्क केला की मला व्यक्त व्हायचंय. त्या न्यूज चॅनल मधून मी व्यक्त झालो आणि ती बातमी जिल्ह्याभर अशी पसरली की ह्या कंपनीच्या विरोधात कोणी आवाज उठवत नाही, परंतु हा एक कोणतरी व्यक्ती आहे. त्यातून मला एक स्टँड मिळाला. नक्कीच. आणि तो स्टँड मिळाल्यानंतर मी एबीपी माझ्याशी पहिल्यांदा बोललो. अनेक न्यूज चॅनलशी मी संपर्क केला, एबीपीने माझी न्यूज दाखवली, अनेक पत्रकारांनी माझी न्यूज दाखवली, वर्तमानपत्रामध्ये माझ्या बातम्या आल्या. आणि ह्या बातम्याचा इम्पॅक्ट, हजारो कोटी टर्नओव्हर असणारी कंपनी 3 दिवस बंद झाली. त्याच्यानंतर माझी सुरुवात खऱ्या अर्थाने सामाजिक चळवळीमध्ये झाली. आणि देन मी ऍक्सिडेंटली बॉलिवूड इंडस्ट्रीचा असा चॅप्टर साईडला होऊन इथे आलो. त्या दरम्यान हा ब्लास्ट झाल्यानंतर, कोणता ब्लास्ट, कंपनी 3 दिवस बंद पडली आणि माझं नाव चर्चेत आलं. त्याच्यानंतर अनेक कामगारांचे मला फोन आले. त्यामध्ये अजून एक टेक्सटाईल कंपनी होती, त्याचंही मी नाव घेणार नाही, ते साईडला ठेवलेलं बरं. पण त्या अशा कंपनीमध्ये उठाव झाला का? त्या उठाव झाला आणि त्यांनी माझा नंबर कुठून शोधला माहिती नाही. त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि संपर्क केल्यानंतर मी त्यांना म्हणालो ठीक आहे, मी दुसऱ्या दिवशी तुमच्या कंपनीच्या गेटवर येतो. त्या कंपनीच्या गेटवर गेलो, त्यांची पूर्ण मानसिकता ऐकून घेतली. तिकडे एक छोटीशी अशी टाकी होती, त्या टाकीवर चढलो आणि त्यांना मार्गदर्शन केलं. परंतु काही लोकांनी चुकीच्या बातम्या छापल्या की मी भडकाऊ भाषण केलं. बरोबर. त्यातून थोडीशी एक निगेटिव्ह वे करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. बरोबर. परंतु माझा उद्दिष्ट एकच होता की ह्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे, कारण की माझ्या सपोर्टला काय होतं, भारतीय संविधान. नक्कीच. म्हणून मी ती सुरुवातच भारतीय संविधानातून वाचून केली होती. हा, तर त्या गोष्टीचा इम्पॅक्ट येत होता मला. म्हणजे काय होतं, बाबासाहेब म्हणाले की जो शिक्षण घेतो, ज्याचा चांगला अभ्यास आहे, तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. बरोबर. आणि ती एक चळवळ असल्या कारणाने ते विचार आधीपासून माझ्या घराण्यामध्ये आहेत. आणि त्या गोष्टीने मी जेव्हा त्या कामगारांना बोलण्याचा प्रयत्न केला आणि काही गोष्टी त्यांना मी समजवल्या, नक्कीच, तर त्या दरम्यान मला कामगारांनी प्रचंड मोठी साथ दिली. का तर मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नव्हता मला. आणि त्यामध्ये पोलीस प्रशासन असतील, कामगार उपायुक्त सुद्धा त्या ठिकाणी होते. ती एक माझी पहिली फाईट होती आणि त्यातून मला त्यांनी पोलीस स्टेशनला पण मला जावं लागलं.
त्यामध्ये अडकवण्याचा पण प्लॅन होता, नवीन होतो मी. बरोबर. परंतु ते कामगार एवढे खतरनाक होते की त्यांनी तो पोलिसांचा जिबडा पण अडवला की तो देवासारखं काम करतोय, तो आम्हाला वाचवायला आला नाही आणि त्यांना तुम्ही का जिबड्यामध्ये टाकलं. मी म्हणालो शांत राहा, तुम्ही काही बोलू नका. परंतु मी पोलीस स्टेशनला गेलो, सर्व कामगार पण आले आणि त्या ठिकाणी ज्या गोष्टी झाल्या तिथे विशाल मोहोट काय कॉन्ट्रॅक्ट घ्यायला आले का अशाही काही गोष्टी करत होते. परंतु तिथे एकी होती कामगारांची, ज्याच्या पाठीमागे सत्यता होती. हा, सत्यता होते आणि त्यानुसार मी त्यांना न्याय देऊ शकलो. त्यांचा जो पगार होता 6 महिन्यापासून येत नव्हता, तो त्यांना मिळाला. त्याच्यानंतर अनेक कामगारांचे प्रश्न आले, इतके प्रश्न आले की मी 1000 लोकांचे प्रश्न सॉर्ट आउट कसे होत होते मलाही माहिती नाही. पण त्यातून माझी एक वेगळा वलय होऊन माझी दखल सुद्धा राष्ट्रवादीने घेतली. मी सांगेल तुम्हाला. म्हणजे ही तुमची अशी सुरू झाली. अशी सुरुवात. मला एक सांगा दादा, जेव्हा तुम्ही या राजकारणामध्ये आल्यानंतर मग कधी असं विचारायला की चला आपण बोलतो तो योग्य न्यायाने जातोय आणि म्हणून आपल्यासोबत काही कामगार वर्ग जोडलेले आहेत, त्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी जो त्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तो देण्यासाठी तुम्ही एफर्ट लावला आणि तुम्हाला रिझल्ट भेटला. मग असं कधी वाटलंय का की आपण इलेक्शन पण आता लढवली पाहिजेत, निवडणूक लढवली पाहिजे, आणि तुम्ही निवडणूक लढवलेली आहे का? नाही, मी तुम्हाला आधीच सांगतो, कारण की मी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये होतो. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असल्या कारणाने मला राजकारणाचा कल माहिती नव्हता, समाजकारणाची आवड होती. बरोबर. आणि याच्यामध्ये हे काम करत असताना इलेक्शन मी लढवली का तर लढवली का तर मला बघायचं होतं की ह्या इलेक्शनच्या लाईनअप काय असतो, की निवडणूक काय असते, त्याचा अनुभव म्हणजे एक मला हौस होती. काही माहिती नाही. मी काही लोकांना, माझ्या मित्रमंडळींना सांगितलं, जेव्हा माझे डान्स क्लास असायचे तिकडच्या पेरेंट्स लोकांना बोलायचो की मी निवडणूक लढवू का, तर ते म्हणाले ठीक आहे तुम्ही उभे राहून तर बघा काय होतंय. मी अपक्ष फॉर्म भरला आणि अपक्ष फॉर्म भरला की माझं कोणाशी काही नेटवर्क नाही, तरी पण मला फर्स्ट टाइम बऱ्यापैकी वोट पडले. म्हणजे चांगला अनुभव होता. हा, त्याच्यामध्ये शिकण्यासारखं. काय शिकण्यासारखं म्हणजे विजय पराभव ह्याच्यातून लोकांची मानसिकता जी तुम्हाला मतदार म्हणून केलं असेल त्याच्यातून काय तुम्हाला शिकायला भेटलं? पहिलाच इम्पॅक्ट, पहिलीच निवडणूक, त्याच्यातून विजय असेल, जिंकले की हरले होते? नाही, मी तिकडे फर्स्ट टाइम उभा होतो तर माझा तो तिथे पराजय निश्चितच झाला. पराजय झाल्यानंतर काय अनुभव घेतला तुम्ही? पराजय झाल्यानंतर मला प्रचंड शिकायला मिळालं. का? कारण की ठेच लागल्यावरच माणसाला शिकायला मिळते. कारण की ठेच लागली नसती तर मला वाटते मी बॉलिवूड इंडस्ट्री सोडली नसती आणि राजकारणात आलो नसतो. ती ठेच मला भरपूर काही शिकून गेली. म्हणजे तो एक सलमानचा पिक्चर आहे ना, किक, ती किक कुठेतरी लागली आपल्याला. सो काहीतरी केलं पाहिजे. मी हरलो परंतु त्यातून मला शिकायला मिळालं. आणि खूप सारी चर्चा असते दादा तुमच्या या राजकारणाबद्दल, आम्ही खूप साऱ्या सोशल मीडियावरती बघतोय आणि तुमचं ते रिअल काम पण आम्ही बघतोय की विशाल दादा मोहोट डायरेक्ट मोठमोठ्या वरिष्ठ लेवलला जे नेते मंडळी आहेत, जसं आता आपला अजितदादा पवार गटातले जे काही तुमचे गुरु म्हणजे ज्याला तुम्ही प्रेरणास्थान मानतात, आदर्श मानतात, ते म्हणजे तटकरे साहेब. मग कधी कधी तटकरे साहेबांसोबत तुमचा फोटो बघितल्यानंतर इथे चर्चा होते की अरे डायरेक्ट विशाल दादा तिकडे कसं काय? मग तुमच्या ही कामाची जी पोचपावती आहे, जी वरिष्ठांनी तुमची दखल घेतली, मग तटकरे साहेबांसोबत जेव्हा तुम्ही एखादा विषय घेऊन जाता आपल्या समाजाप्रती, आपल्या बोईसरच्या विकासाबद्दल किंवा पालघरच्या विकासाबद्दल किंवा गोरगरिबांचे जे काही प्रश्न असतील सो अँड सो, किंवा आपल्या पक्षवाढीबद्दल, मग त्यांच्यासोबत बोलताना, एवढ्या वरिष्ठ नेत्यांसोबत बोलताना काय अनुभव आला असेल तुम्हाला? तटकरे साहेब हे बघायला गेलं तर माझे गॉडफादर तटकरे साहेब. येस. आणि त्याच्यामध्ये साहेबांपर्यंत पोहोचायला मला 12-13 वर्ष लागली. कारण की मी साहेबांना 2009 पासून फॉलो करतो. ओके. तेव्हा साहेब तेव्हा जस्ट मंत्रिपदावर होते 2008-9च्या दरम्यान. आणि तेव्हा आपल्या वर्तमान पेपरामध्ये लेख यायचे, कोकणचे भाग्य विधाते, कोकणचा कायापालट करणारे, तर तिथे नाव यायचं तटकरे साहेब. आणि आपण सुद्धा कोकण पट्ट्यामध्येच येतो, ते वेगळंच आकर्षण त्या दरम्यान होतं. परंतु मला काय झालं की इंडस्ट्रीमध्ये बिझी असल्या कारणामुळे साहेबांपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला नाही. परंतु जेव्हा मी राजकीय क्षेत्रामध्ये आलो आणि जेव्हा राजकीय क्षेत्रामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करत होतो
तेव्हा मी तटकरे साहेबांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तर माझे मित्र आहेत रत्नागिरीचे, तर त्यांच्याशी मी संपर्क केला की साहेबांना भेटायचं आहे. मग साहेबांना मी फक्त व्हिडिओमध्ये बघत आलो, वर्तमान पेपरात बघत आलो, त्यांचे लेख वाचत गेलो, त्यांचे विधान परिषदेचे पण मी भाषणं ऐकलेली आहेत आणि विधानसभेची पण भाषणं ऐकलेली आहेत आणि मंत्री झाल्यानंतर सुद्धा त्यांचे म्हणजे त्यांना मी फॉलो करतो. मी त्यांचा फॅन आहे, Yes. छोटासा फॅन आहे, पण फॅन आहे मी त्यांचा. आणि साहेबांप्रती भेट म्हणजे मला 2009 ते आता 2020-21च्या दरम्यान, म्हणजे कोविडच्या काळातच साहेबांची माझी पहिली भेट झाली. काय अनुभव होता साहेबांचा? अनुभव म्हणजे ते सुतारवाडीला एक त्यांचं कॅबिन आहे, संडेला त्यांचा जनता दरबार असतो आणि ती माहिती मला माझ्या मित्राने दिली आणि मी संपर्क करून तेही माझ्या बरोबर होते. तर मी त्यांच्या संपर्कामध्ये गेलो. फर्स्ट टाइम माझी प्रोफाईल होती माझ्या बरोबर, कामाची प्रोफाईल. आणि साहेब साधं शर्ट घातलं होतं साहेबांनी आणि त्यांच्या चेअरवर बसलेले आणि ज्या पद्धतीने लोकांचा गराडा, म्हणजे प्रचंड गराडा यार, म्हणजे तटकरे साहेब आणि गर्दी हे बेरजेचं गणित आहे, हे समन्वय आहे. आणि तटकरे साहेब आणि गर्दी हे नातं अतूट आहे. असा मोठा नेता आहे ते. आणि फर्स्ट टाइम मी त्यांची एंट्री अशी होती दरवाज्यातून. तर दरवाज्यातून जेव्हा एंट्री केली तेव्हा साहेब बसले होते, लोकांची पत्रक घेत होते, लिहित होते, तिथूनच ऑन द स्पॉट फोन मारत होते. फर्स्ट टाइम मी बघतोय. मग नंतर माझा नंबर आला. मी साहेबांना सांगितलं, साहेब मी विशाल मोहोड पक्षाचं इथे इथे काम करतो, ही माझी प्रोफाईल. आणि साहेब काय नाही, साहेब सर्वांशी जसे बोलतात तसंच माझ्याशी बोलले. साहेबांनी रिॲक्ट केलं, साहेबांना मी शॉल दिला, पहिल्यांदा नमस्कार केला. आणि त्या दरम्यान माझी फॅमिली सुद्धा माझ्याबरोबर होती, कारण की आम्हाला जायचं होतं पुण्याला आणि आमचा फॅमिली कार्यक्रम होता, तर फॅमिली पण माझ्याबरोबर होती. मग फॅमिलीचं इंट्रोडक्शन करून दिला. पहिल्या भेटीतच साहेबांशी बोललो, परंतु साहेबांचं रिॲक्शन नॉर्मली जसं सर्वांशी करायचे, ती माझी पहिली भेट होती. त्याच्यानंतर मग तुम्हाला माहितीच आहे, ह्या भेटीनंतर जो आता खरंच आपण संपूर्ण महाराष्ट्र काय पूर्ण देश भावुक झाला होता, ते म्हणजेच जी राष्ट्रवादी काँग्रेसला झपाट्याने आणि विकासाच्या कामामध्ये जे अजितदादांनी जे काही काम केलं, मग हा प्रवास करत असताना आपण भावपूर्ण श्रद्धांजली हा शब्द बोलताना सुद्धा शहारे येतात, कारण की अजून सुद्धा असं वाटतं की अजितदादा आपल्या सोबत आहेत. त्यांचं कामाचं एवढा मोठा जे काही त्यांनी साम्राज्य उभं केलंय, त्याच्यामध्ये मग अजितदादाशी कधी भेट झाली होती? मुळात म्हणजे राजकारणात मी जो आलेलो आहे हे आदरणीय पवार साहेबांना बघून. बरोबर. कारण की त्यांची काम करण्याची पद्धत आणि त्यांची ऊर्जा ही वेगळं सांगण्याची गरज नाही. बरोबर. आणि आताच्या युवा पिढीचं स्पेशल आकर्षण, स्पेशल बोलतो मी, स्पेशल आकर्षण हे अजितदादा. आणि अजितदादांकडून माझी पहिली नियुक्ती, म्हणजे तुमची पहिली नियुक्ती अजितदादाकडून केली. आणि मला पक्षामध्ये कामगार सेलचा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस म्हणून माझी पहिली पद. का तर इथे कामगारांचेच प्रश्न सोडत होते. माझी दखल घेणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. आणि ऑलरेडी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी पवार साहेबांपासूनच प्रेरणा घेणारा बरोबर एक छोटासा कार्यकर्ता आहे. आणि शिवाजी भाऊ खटकाळे हे कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष, त्यांनी मला दादांची भेट करून दिली. दादांच्या हातून नियुक्ती घेतली, दादांचा स्पर्श झाला, दादांचा माझ्या हाताला स्पर्श झाला आणि तटकरे साहेबांनी पूर्ण हात दिला. ओके, म्हणजे जोड मिळाली तुम्हाला तिथे. मग साहेबांसोबत काम करत असताना एक दुःखाची बातमी साहेबांची आपल्याला आली आणि दादांची. अजितदादा पवार जे राजकारणाचा ज्याला आपण सक्षम नेता म्हणतो आणि ज्याने खूप साऱ्या विकासाच्या कामं केलेले आहेत आणि त्यांचं एक इतिहास आहे आपल्या या महाराष्ट्राला, या देशाला. पण ज्या वेळेस अजितदादा पवार यांची दुःखद घटना अशी बातमी माहिती पडली, त्यावेळेस तुमचा काय अनुभव होता आणि काय डोळ्यासमोर चित्र होतं आणि काय वेदना होत्या, त्या काय कशा असतील? तुम्ही हा प्रश्न विचारला तरी पण मला पुढे
सॉरी हा. सॉरी. नेक्स्ट चालेल. काय होतं, मी एक सामान्य घरातला मुलगा आहे. आज मला राजकारणात जी ओळख आहे ही दादांमुळे आणि तटकरे साहेबांमध्ये मिळालेली आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला ती घटना सांगतो, म्हणजे माझ्यासाठी अजून पण आश्चर्य आहे. कारण की त्या गोष्टीतून आम्ही कोणतेही कार्यकर्ते बाहेर पडलेले नाहीये. मी तरी नाही पडलो मी. कारण की दादा आमच्यासाठी एक वेगळंच होतं. म्हणजे आमचे घरातला एक सदस्य कसा, जेव्हा आपल्या घरातला सदस्य जातो की ज्याच्यावर ज्या गोष्टी बीतते त्यालाच ह्या गोष्टी कळतात, काय भावना असतात. कारण की दादा असं एक व्यक्तिमत्व असं होतं की आपलं पण हे दादांना बघून नेहमी वाटायचं. बरोबर. हे मलाच नाही, महाराष्ट्रातील अनेक लोकांना त्या गोष्टीचा अनुभव आहे. काय झालं, त्या दिवशी मी 6-7 वाजता घरी आलो असेल सकाळी. कारण की मी त्या दिवशी होतो मुंबईला माझ्या कामानिमित्त. सकाळी 6-7 वाजता मी पालघरला आलो. झोपलो होतो मी. झोपल्यानंतर 8:45 मला आयुष्यात असे कधीच फोन आले नाही. एक फोन आला का दुसरा फोन आला. मी म्हणालो एवढे धडाधड फोन काही सेकंदात, काही मिनिटामध्ये. बरोबर. 45 फोन आले मला त्याच दिवशी 8:45 मी सांगतो ना तुम्हाला. 27 जानेवारी. बरोबर. त्या दिवशी जेव्हा मला फोन यायला लागले, मी म्हणालो काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यामध्ये कार्यकर्त्यांचे फोन होते, माझ्या कुटुंबाचे फोन होते, पक्षाच्या वरिष्ठ लोकांचे फोन होते, आपल्या जिल्ह्यातून अनेक वरिष्ठ नागरिकांचे फोन होते, आणि त्याबरोबर माझ्या मिसेसचेही फोन येत होते. ती शाळेमध्ये होती. तर तिचा फोन, म्हणजे फोन मी सायलेंट करायचो. एवढे फोन मी म्हणालो कोण डिस्टर्ब करतंय यार. बरोबर. मग नंतर मी म्हणालो नाही, आता आपल्याला बघायला लागेल. तर मी झोपेतच होतो आणि मी फोन बघितला, तो कानाला लावला. माझी वाईफ, मला बच्चा बोलते ती, तर सांगते की बच्चा तू कुठे आहेस. मी म्हणालो झोपलोय का, झोपेमध्ये आहे मी. काय आलं, तर सांगते असं असं झालंय. मी म्हणालो वेडी आहेस तू, काही पण बोलते. न्यूज वाल्यांवर कशाला विश्वास ठेवते तू. सॉरी म्हणजे, कारण की अशी आपण कल्पना सुद्धा विचार करू शकत नाही की असं होईल. तर नाही सांगते, तू पहिले न्यूज बघ. तिचा फोन चालूच होता. मी बेडवरून उठलो आणि टीव्ही चालू केली आणि बघतो तर त्यामध्ये फुल ब्रेकिंग न्यूज होती की दादांचं असं असं झालेलं आहे. म्हणजे माझे हातपाय गळून पडले तेव्हा. म्हणजे सॉरी, म्हणजे नाही आपण रिॲक्ट होऊ शकत. हा क्षणच तसा आहे. कारण की अजून सुद्धा जे तुमच्यासारखे जे दादांशी एकनिष्ठ कार्यकर्ते जे आहेत त्यांना अजूनही धक्का त्यांचा गेलेला नाहीये. कारण की दादांचा इतिहास, दादांचं काम करण्याची पद्धत आणि अकस्मात निधन त्यांचं जे झालेलं आहे ते खरंच आपल्याला खूप एक मोठा धक्काच आहे. मग दादा आता नाहीयेत. आता दादा नाहीयेत आणि तुम्ही दादानीच पहिली तुमची नियुक्ती केली होती या पालघर ह्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये, जे कामगारांचे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केले होते ते. मग आता दादा नसताना काम करताना अनुभव राजकारणामध्ये कसा आहे? नाही, खूप कसं आहे, घरातला कर्ता व्यक्ती जेव्हा जातो नक्कीच त्या गोष्टीचा अनुभव काय असतो ते आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी जवळून पाहतो. कारण तो वरदहस्त कुठेतरी त्यांचा स्पर्श जो बोललो ना मी, नक्कीच तो कुठेतरी मिस करतो आम्ही. आणि जे झालेलं आहे अतिशय चुकीचं आहे. म्हणजे आम्ही स्वप्नात पण विचार नाही करू शकत की दादा नाहीयेत, पण त्यांचे व्हिडिओ, त्यांचे फोटो समोर आले तर असं फील होतं की नाही रे, दादा आहेत. परंतु ते
वस्तुस्थिती बघितली तर नाही येत. त्रास आहे, कारण की मला आठवतं की त्यांचा 22 जुलैला वाढदिवस असतो. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आनंद असतो तेव्हा. म्हणजे दिवाळी जी साजरी होते ना, ती 22 जुलैला आम्ही सर्व कार्यकर्ते करतो. तर गेल्या वेळी 22 जुलैला मी 60 फुटीच्या इमारतीवरून दादांचा बॅनर असा खाली टाकलेला आणि ढोल ताशा पथकामध्ये, आणि खूप आम्ही एन्जॉय करतो तेव्हा. की हक्काचा माणूस, हृदयातला माणूस म्हणजे अजित दादा. बरोबर. तुम्ही तुमच्या या कारकिर्दीमध्ये तुमच्या तोंडातून एक शब्द आम्हाला ऐकू भेटतो, तो म्हणजे वॉटर क्लीनर राजकारण. हा नक्की शब्द काय आणि याचा अर्थ काय? नाही, मुळात म्हणजे बघा ना, वॉटर क्लिअर राजकारण म्हणजे काय. हा, माझं क्षेत्र हे बॉलिवूड क्षेत्र. बरोबर. बॉलिवूड क्षेत्रातून जेव्हा माणूस राजकारणात येतो, राजकारण म्हणजे बिझनेस नाही माझ्यासाठी. आजच्या तरुण पिढीला मी सांगू इच्छितो की राजकारण आणि सत्ता नॉट अ बिझनेस, ही जबाबदारी आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी होतात, त्यानंतर तुम्ही निवडणुका लढल्यानंतर लोकप्रतिनिधी होतात, आपला दूरदृष्टिकोन हा चांगला असला पाहिजे, निर्मळ असला पाहिजे, स्वच्छ असला पाहिजे. बरोबर बरोबर. फॉर एक्झाम्पल वॉटर क्लिअर मी का बोलतो, की जी सामाजिक बांधिलकी आणि समाजाप्रती आपली जी जबाबदारी असते पदावर आल्यानंतर, ही आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी नाही. बरोबर. याचा इतर लोकांना, खालच्या घटकापर्यंत तुमच्या त्या पदाचा उपयोग कसा होईल ते महत्वाचं आहे. बरोबर. पद हे मिरवण्यासाठी नाही, मोठमोठ्या गाड्या फिरवण्यासाठी नाही, मोठ्या मोठ्या बॅनरबाजी करण्यासाठी नाही. हे म्हणजे मी बोलतो हे कोणाला त्रास होऊ शकतो, परंतु आजची युवक, आज आपण युवक पिढी आहे. बरोबर. जेनजी जनरेशन म्हणजे काय, त्या जनरेशन मधले आपण आहोत. आता मला सांगा, मी एक लोकप्रतिनिधी म्हणून मी समज माझ्या वॉर्ड मध्ये काम करतो. बरोबर. मला रस्ता बनवायचा, उदाहरण म्हणून सांगतो. त्या रस्त्याची व्हॅल्युएशन 10 लाख रुपये असेल. मी निधी सँक्शन करतो 10 लाख रुपये, ठेकेदाराला काम देतो आणि त्यांना सांगतो की एवढे पर्सेंटेज माझे. पर्सेंटेज हा विषय महाराष्ट्रामध्ये गाजलेला, तेवढे पर्सेंटेज तुझे. बरोबर. मग तो उत्तम दर्जाचा रस्ता होऊ शकतो का? 10 लाखाचं जे काम आहे ते तुम्ही 5 लाखापर्यंत आणून सोडलं तर त्याला दर्जा राहील का? दर्जाहीन काम. आणि हे पैसे कोणाचे असतात? हे पैसे असतात सामान्य नागरिकांचे, तुमच्या आमच्या सारख्याचे, जे आपण जीएसटी भरतो, टॅक्स भरतो, हे त्यांचे पैसे. आणि त्या पैशातून समज मी माझं घर चालवत असेल, त्यामध्ये गहू, तांदूळ, ज्या घरगुती गरजा आहेत, त्यातून माझ्या मुलांचं शिक्षण, ह्या गोष्टी समज मी त्या पैशातून करत असेल, तर हा चुकीच्या पैशाने मी माझ्या कुटुंबावर संस्कार करतो, चुकीचे संस्कार. म्हणजे ह्या लोकांच्या पैशातून माझं घर चालवण्याचा उद्देश समज असेल राजकारणात येणाऱ्यांचा, तर हे मला वाटते चुकीचं आहे. यासाठी राजकारणात येऊ नये, समाजकार्य करू नये. पहिले तुम्ही तुमचा बिझनेस ग्रोथ करा. राजकारण हे समाजाशी बांधिलकी असणारं क्षेत्र आहे, त्यांच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचं क्षेत्र आहे, ना की तो बिझनेस. म्हणून मी वॉटर क्लिअर बोलतो. मग मला सांगा, आता आपली हा जो बोईसर पट्टा आहे, बोईसर विभागामधून तुम्ही येता, MIDC ही जागतिक लेवलला मोठी आहे, औद्योगिक क्षेत्र हे आशिया खंडातली सर्वात मोठी MIDC. मग या ठिकाणी अनेक नाना प्रकारचे प्रश्न, जसं मूलभूत सुविधा नाही आहेत, पाण्याची समस्या आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, आणि इथल्या कामगारांचा प्रश्न आहे. एकंदरीत या संपूर्ण भ्रष्टाचाराचा पण एक मुद्दा गहन आहे. प्रत्येक ठिकाणी हा भ्रष्टाचार आपल्याला ऐकू येतं. मग तुम्ही ग्राउंड लेवलला काम करत असताना हा राजकारणाचा तुम्हाला एक एक सर्व गोष्टी अभ्यास आहे. मग येत्या पुढे 10 वर्षाचा तुमचा काय विजन आहे, की या ठिकाणी मला हे काम माझं करायचं, किंवा अशा पद्धतीने काम करायचं आहे की एक काहीतरी एक माझं ध्येय लागतं, किंवा एक मी सामाजिक कार्यकर्ता नुसार जे राजकारण करून सामाजिक कार्य करायचं असतं. मग पुढचं 10 वर्षाचं तुमचं विजन काय? नाही, मुळात म्हणजे सिद्धेशजी कसं आहे, विजन म्हणजे कसं, त्यासाठी लागतो अधिकार, त्यासाठी लागते योग्य पद, त्यासाठी आपल्याला लागतं जी पॉवर आहे सिस्टम मध्ये, त्या सिस्टमची पॉवर समज मिळाली तरच त्या गोष्टी शक्य आहेत. बरोबर. आता मी सरकारच्या एक महत्वाच्या
पदावर आहे, सरकारमधील एका पक्षाच्या महत्वाच्या पदावर आहे. बरोबर. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे. परंतु यातून ही कार्य कोट्य करू शकतात. आपण पहिले आहोत का? तर नाहीये. तर जेव्हा त्या सिस्टम मध्ये आपण येऊ तेव्हा आपली दूरदृष्टी त्या सिस्टमच्या माध्यमातून आपण नक्कीच सॉर्ट आउट करू शकतो. आणि तुम्ही 10 वर्षाचं विजन करतात, विजन मला विचारला, विजन माणसाने बघितलं पाहिजे, दूरदृष्टीपणा पाहिजे. परंतु काय होतं, माझ्या जीवनामध्ये सर्व गोष्टी ऍक्सिडेंटली होतात. मी काही असं नियोजन काय करायला जात बरोबर. नाही. मी घरातून जेव्हा बाहेर निघतो फक्त प्रेरणा घेतो, निसर्गाला सांगतो की आजचा दिवस चांगला जाऊ दे, तुझ्या हातामध्ये आहे, व्यवस्थित करून घे, चांगलं कार्य करून घे. नक्कीच. ह्या उद्देशाने मी बाहेर पडत असतो. असं पर्टिक्युलर असं नाही की बाबा आज हेच करायचं तेच करायचं, कारण की मी कोणत्याही गोष्टीचा व्याप किंवा बडप म्हणजे काय म्हणतात दडपण मी घेत नाहीये. बरोबर. फ्री माइंडने म्हणजे पुढे करत असतो, काम करत असतो. नक्कीच. दादा, कोणताही क्षेत्र म्हटल्यानंतर आपल्याला गुरु असावा, हा. कारण की आपण नक्की कोणत्या बरोबर रस्त्याला आहेत का, आपला जाण्याचा मार्ग हा योग्य आहे का, किंवा आपला जो गुरु असतो त्यांना खूप अनुभव असतो त्याबद्दल, आणि आपण त्यांच्यासमोर नौखे असतात. ज्या पद्धतीने समुद्रामध्ये मोठमोठी जे जहाज असतात त्यांच्या बाजूला छोटी होड्या आणि जहाज असतात, आणि त्यांची दोरी आहे ना दादा, मोठ्या जहाजाला बांधलेली असते. बरोबर. कारण की त्या मोठ्या जहाजाला माहिती आहे या ठिकाणी जर मोठा वादळ जर आला ना तर ही नाव डगमगणार आहे. परंतु जर त्या नावचं दोरी जर मोठ्या जहाजाला चांगली पकड असेल तर किती मोठे संकट आणि वादळ जरी आलं तरी ती डगमगत नाही, त्याचा सामना करायला शिकते. आणि राजकारणामध्ये जर तुम्ही सामना करायचा शिकायचा असेल तर तुम्हाला गुरु असणं गरजेचं आहे. मग तटकरे साहेबांना एक गुरु जेव्हा तुम्ही मानलेलं आहे तर त्यांच्यासोबत सुसंवाद करत असताना कधी कधी स्वाभाविक आहे, आपला माणूस कामाच्या याच्यामध्ये असतो, अनेक कामं असतात, बिझी शेड्यूल असतं, तर साहेबांनी कधी तुम्हाला असं चिडून का कधी असं बोललेलं आहेत का, किंवा एखादा गेलं पटकन थांब रे थांब, असं नाही तसं नाही, किंवा असं काही त्यांचा स्वभाव कधी असे चिडलेत का तुमच्यावरती? काय अनुभव आहे तुमच्याबद्दल त्यांचा? कारण की तुम्ही बरोबर म्हणाले की कोणतेही क्षेत्र असू दे, कोणत्याही क्षेत्रामध्ये राजकारण असो किंवा कोणतेही क्षेत्र, तिथे गॉडफादर लागतो. तर माझ्या जीवनामध्ये माझे गॉडफादर होल अँड सोल मी तटकरे साहेबांना समर्पित आहे. तटकरे साहेबांचं कुटुंब पण खूप प्रेमळ आहे. आमचा साहेबांचा मोठे चिरंजीव अनिकेतभाई तटकरे असतील, अदितीताई तटकरे असतील, या सर्वांशी समन्वय जेव्हा साधतो तेव्हा खूप मोठी लोक आहेत, ही प्रचंड मोठी लोक, परंतु आजही त्यांचे पाय जमिनीवर आहेत. आणि नेता असंच असतो. आणि गॉडफादर हे आतमधून वाटलं मला. आणि हे योगायोग असतात हो, हे आपल्या हातात पण नसते. नाही. आता एवढे लाखो कार्यकर्ते आहेत, एवढे लाखो नेते आहेत, त्यापैकी साहेबच का हे नियतीच्या हातामध्ये असू शकते. तर साहेबांप्रती खूप वेगळं आकर्षण माझ्यावर आहे. कारण की साहेबांशी जेव्हा मी तुम्हाला आधीही म्हणालो की अजितदादाने स्पर्श केला, परंतु पूर्ण हात म्हणजे जो हात आहे हा तटकरे साहेबांनी दिला. बरोबर. म्हणजे राजकीय जीवनामध्ये अप अँड डाऊन होत असतात, परंतु कसं आहे, साहेबांनी मला प्रचंड मोठी राजकीय ताकद दिली. साहेबांचे प्रत्येक वाढदिवसाला मला फोन असतात, म्हणजे आपलेपणाचं हे असतं. अनिकेत भाईंचा फोन असतात, अदितीताई पण फोन करतात, पक्षाचे इतर लोकही फोन करतात. आता आपला माणूसच आपल्याला फोन करेल ना. मी इतका मोठा नाही आहे, परंतु त्या गोष्टीशी, कार्यकर्त्याशी कसं एक नेता राहतो, काय नाळ निर्माण होते, ती प्रेमाची नाळ आहे. आणि तटकरे साहेबांकडे मी एकदा आपल्या पालघर जिल्ह्याच्या संघटनेचा विषय होता, तर इलेक्शनचा टाइम पिरियड होता तेव्हा, त्या दरम्यान काही कार्यकर्ते पदाधिकारी माझ्याकडे आले संघटनेचा विषय घेऊन. आता मी दोन्ही नाण्याच्या बाजू नाही बघितल्या, मी एकच नाण्याची बाजू बघितली. काय होतं, जिथे आपण कोणाला बोलतो किंवा त्या गोष्टीच्या दोन्ही बाजू बघायला लागतात, परंतु मी एकच बाजू बघितली. परंतु ती वस्तू परिस्थिती आहे. तर संघटनेमध्ये आमचा जो प्रॉब्लेम होता
तो प्रॉब्लेम घेऊन मी साहेबांना पत्रक द्यायला गेलो. हम्म. तेव्हा मी पहिल्यांदा साहेबांना रागवताना बघितलं. हम्म. मला साहेब बोलले की तुला मी काढून टाकेल हा, असं म्हणजे बोलले. रागावलेले साहेब. रागवलेले, तुला मी काढून टाकेल. तर माझं समजत नाही, पहिले माझं ऐकून तर घ्या. पण हे मी मनातून बोलत होतो, परंतु साहेब आपला माणूस आपल्यावर रागवू शकतो ना. हक्काने. आता माझे वडीलच माझ्यावर रागावणार ना, तर तेही माझे पितृतुल्य आहेत. तर साहेबांनी ते मला बोलले असे, पण ते मला कनेक्ट होत होतं, साहेब का रागवत आहे. कारण की कसं आहे, आपण सर्व गोष्टीचा विचार नाही करत. एका बाजूने विचार करून मग ते प्रेझेंटेशन समज साहेबांना दिलं, आणि साहेब अनुभवी नेता आहे, 100 खासदार एका साईडला आणि एक तटकरे साहेब, म्हणजे केवढा विचार बघा ना तुम्ही. जसं मी नेहमी सांगतो, 200+ आमदार एका साईडला आणि अजितदादा एका साईडला. हे वास्तव आहे. मोठी माणसं, म्हणजे विचारसरणीच मोठी आहे. सो त्यांना माहिती नसणार कुठे काय चालते ते. तर मला साहेब ओरडले, परंतु तेवढं जवळ पण घेतलंय. मला 11-11:30 वाजता PA कडून मेसेज आला की विशाल एवढं मनावर घेऊ नको. मी म्हणालो नाही हो मी. म्हणजे बघा, एका बाजूला रागावले पण आणि त्याने एक निरोप पण पाठवला. आणि मला एक साहेबांचं आठवतंय, मी गणपतीला आता माझ्या फॅमिली बरोबर गेलो होतो. साहेबांच्या घरी फॅमिली गणपती असतो. तोच मला प्रश्न करायचा तर, होता की गुरूंच्या घरी कधी आपले शिष्याचे पाय लागलेले आहेत का? अरे काय खूप महान व्यक्तिमत्व आहेत तटकरे साहेब. फॅमिली, वर्धा काकी तर इतकी प्रेमळ, अदिती ताई तर म्हणजे बोलूच नको, बहिणीसारखीच ती सर्वांना हे करते. मलाच नाही, सर्वांनाच ती प्रेम देते. अनिकेत भाई तर जॉली माणूस एकदम, हाय कसा आहे बस संपूर्ण 10 वेळा, म्हणजे खूप म्हणजे आपलेपणाचं असा दुरावा कधीच नाही. आपलेपण म्हणजे आपलेपण. बरोबर. तर त्याच्यामध्ये खूप एक वेगळं व्हायब्रेशन आपलं पण वाटतं. जेव्हा मग मी फर्स्ट टाइम गेलो, मग नंतर आजीला पण भेटलो. आजीचं वय 94 वर्ष. गीता आजी म्हणजे तटकरे साहेबांची मातोश्री. मग माझ्या फॅमिलीची मी त्यांचा आशीर्वाद, त्यांचं म्हणजे मी सर्व फॅमिलीची ओळख करून देते. मग आजी अशी बसलेली असते चेअरवर, कुठे राहतो, काय करतो, ही कोण, ती कोण, म्हणजे असे प्रश्न विचारते, धडाधड प्रश्न. म्हणजे आपुलकी पण आणि एक कठोरपणा हा असतो की तो एक मायेचा कठोरपणा. कुठला रे बाबा तू वगैरे वगैरे एक विचारपणे. आणि नंतर छोटे माझी मुलं पाया पडत होते, त्यांचे असे मुके घेत होती. म्हणजे खूप वेगळं पण आहे. आणि तटकरे साहेबांशी कनेक्टिव्हिटी म्हणजे जसे दादा तसे तटकरे साहेब माझ्या जीवनामध्ये खूप म्हणजे एक आशेचा किरण आहे संपूर्ण ते. नक्कीच. फॅमिली आणि त्या संपूर्ण गोष्टी. आणि साहेब रागवले पण तरी पण त्या क्षणाला जवळही घेतात. आणि त्यांच्याकडे तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आमचे हे लागतात म्हणजे जेव्हा सभा वगैरे लागतात, मग साहेब असे गाडीवर बसतात आणि जेव्हा निघते गर्दी अशी, मग तिकडे कोपऱ्यामध्ये मी कुठे उभा असेल ना, साहेब म्हणजे खतरनाक आहेत. म्हणजे ती गाडी थांबवतात, विशाल असं कोण करतो यार. बरोबर. म्हणजे एक कुठेतरी वाटतंय की बाबा साहेबांचं लाखो गर्दीमध्ये लक्ष आहे. मग बोलवतात, काय चालू आहे वगैरे, हात मिळवतात, ठीक आहे, बसतो गाडीमध्ये, नाही मी म्हणालो निघतो आता मी, असं हे खरं प्रेम आहे. हा. आता नॉर्मली कुठे काय अडचण असेल, साहेबांचे कधी पण फोन येतात. कधी 1:30 वाजता येतील, कधी 2 वाजता येतील, कधी सकाळी. फोनचं हे नाहीये. कधी त्यांना काम असेल, काय बोलायचं असेल, किंवा मग व्हॉट्सअपद्वारे मी त्यांना काय मेसेज पाठवत असतो, रिप्लाय द्यायला कधीही फोन करू शकतात ते. नक्कीच. म्हणजे आपलंपणाचाच माणूस असा करू शकतो. सो माझ्यासाठी ते गॉडफादर आहेत आणि राहतील शेवटपर्यंत. आता ह्याच्यामधूनच, कारण की तुमची सुरुवातच भारतीय संविधानाने वाचून झालेली आहे. हो. आणि या ठिकाणी नक्कीच आपल्याला महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक वाक्य आठवतंय की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की मला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही सत्तेत असलेल्या पक्षामध्ये आहात. तर सर, मला तुम्हाला दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे की हे सर्व बघत असताना आता जंतर मंतरवरती जे काही विद्यार्थ्यांनी जो अमानुषपणे जो लाठीचार्ज झाला, आणि त्यांची एकच मागणी होती की जी
नीट परीक्षा पेपर फुटी झाली, त्या पेपर फुटीला जबाबदार असलेला व्यक्ती त्याने राजीनामा द्यावा, त्याची त्याने नैतिक जबाबदारी स्वीकारावी. कारण की भारतीय संविधानानुसार आपण ती जबाबदारी स्वीकारलेली शपथविधी घेतलेली आहे की याची संपूर्ण गोपनीयता, त्याचे सर्व अधिकार हे कर्तव्य म्हणून मी या ठिकाणी जबाबदार व्यक्ती या पदावरती बसत आहे. बरोबर. मग या संपूर्ण ठिकाणी हा जो प्रसंग घडला, जो चुकीचा होता, परंतु त्याला फाईट दिली भारतीय संविधानानुसार आणि आता जिंकला गेला. मग ह्या सर्व प्रसंगाकडे तुम्ही कोणत्या नजरेनं बघता? आता हा लेटेस्ट यस, आता जंतर मंतरला झाला होता, दिल्ली या ठिकाणी. दिल्लीला ज्या गोष्टी घडलेल्या Yes. आहेत, तर ह्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन मी सुरुवातीपासून करत होतो. कसं करत होतो? कारण की त्या बातम्याच तशा येत होत्या. त्याच्यामध्ये सोनम वांगचूक हे उपोषणाला बसले होते आणि त्याच्यानंतर अभिजित दिपके हे त्या आंदोलनाचं लीडिंग करत होते. कारण की ही जी मुलं आहेत ना, ही आपल्याच वयोगटातली आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचा एक हेतू काय होता की शिक्षण पद्धती सुधारल्या पाहिजेत. आणि कसं आहे, मला कोणी विचारलं की इथे तुम्हाला स्मारक पाहिजे, पुतळे पाहिजे, काय पाहिजे, तर मी सांगेल मला शिक्षण पाहिजे. बरोबर. सो तो समतोल इम्पॉर्टंट आहे आणि त्यांची मागणी पण तीच आहे की शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे आणि शिक्षण व्यवस्था मध्ये बदल होणं ही काळाची गरज आहे. कारण की आपण जे बोलतो हे कुठेतरी आपण वाचतो म्हणून बोलतो. आता मी म्हणालो होतो की बॉलिवूड इंडस्ट्रीमधून मी इथे आलो, पुस्तक मला मार्गदर्शन पडले ना. समज पुस्तकचं ज्ञानच नसतं, नॉलेजच नसतं, तर मी इथपर्यंत पोहोचलो नसतो आणि तुम्ही माझा पॉडकास्ट केला नसतं. जंतर मंतर काय आहे, त्यांचा एक वैचारिक दृष्टिकोन हा शुद्ध होता. कारण की ते राजकारणासाठी भांडत नव्हते किंवा त्यांना सत्ता परिवर्तन करायचं आहे म्हणून भांडत नव्हते. हे विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांचं एक लिमिट असतं आणि त्या गोष्टीने जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये बघायला गेलं की ज्या पद्धतीने सोनम वांगचूक यांना घेऊन गेले, तर त्याच्या आधीच सरकारने, म्हणजे मी सुद्धा वैयक्तिक विनंती केली होती ट्विटरच्या माध्यमातून, सोशल मीडियातून मी व्यक्त झालेलो का, तर पहिला मी भारतीय नागरिक आहे. बरोबर. आणि त्यानुसार पहिले तुम्ही त्या विद्यार्थ्यांचं ऐका, त्यांच्याशी चर्चा करा, त्यांच्याशी समन्वय साधा, कारण की चर्चेतून मार्ग सुटतात. कारण की हा सुसंस्कृतपणा हा मला तटकरे साहेबांकडून शिकायला मिळतो. कारण की बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळतात. म्हणूनच त्या गोष्टीला मी व्यक्त झालो. मी पोस्ट पण टाकली होती की विद्यार्थ्यांचं ऐकलं पाहिजे, त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा. म्हणजे काय होतं, हे आंदोलन एवढं नाही झालं असतं, थोडस त्याला एक सीमा मिळाली असते आणि ते थोडक्यात आवरलं असतं. कारण की हे असं खेचलं गेलं आणि जेवढं आपण खेचतो तर रिपीट बॉल जो आहे तो एकंदरीत हा संपूर्ण विषय चर्चेने सॉर्ट आउट झाला असता आणि त्या गोष्टी पण क्रमप्राप्त आहेत. कारण की बघा ना, माझ्या तुम्ही मागचा इतिहास काढा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जेव्हा गृहमंत्र्यावर जेव्हा प्रॉब्लेम निर्माण झाला तेव्हा आर आर पाटील यांनी राजीनामा दिला. त्याच्यानंतर आपले गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जेव्हा आरोप झाला त्यांनी सुद्धा राजीनामा. आपले गोपीनाथ धनंजय मुंडे साहेब, त्यांच्यावर आरोप झाला, त्यांनी राजीनामा दिला. आपली रुपालीताई चाकणकर यांच्यावर आरोप झाल्यानंतर माणिकराव कोकाटे, अशी बरीच नावं आहेत. त्यांनी स्वतःहून, म्हणजे ज्या गोष्टीची म्हणजे पारदर्शकपणा पाहिजे त्या गोष्टीसाठी, ट्रान्सपरन्सी, हा, तर म्हणजे जे आपण तपास करतो तपासामध्ये व्यत्यय नको म्हणून ह्या लोकांनी स्वतःहून राजीनामा दिला. तर त्यांची पण तीच मागणी होती की त्यांनी राजीनामा दिला. तर मोठ्या उदार मनाने त्यांनी आधी ह्या गोष्टी केल्या असत्या तर इथपर्यंत ह्या गोष्टी झाल्या नसत्या. परंतु उद्याचं भविष्य हे युवा तरुण आहेत. कारण की आज बघितलं तुम्ही, सोशल मीडिया हँडल करा, संपूर्ण इंस्टाग्रामवर आजचे तरुण ऍक्टिव्ह असतात आणि असं त्यांना गृहीत धरूच नका की तुम्हाला ही गोष्ट माहिती नाही. त्यांना संपूर्ण गोष्टी माहिती असतात, त्यांचं खूप बारीक लक्ष असते. म्हणून येणाऱ्या काळामध्ये एक बोलतात ना, आपल्याला प्रश्न विचारणारे लोक युवा पिढी असणार आहे. म्हणून संपूर्ण राजकारण आणि समाजकारण जे असेल हे चेंज ओव्हर होण्याच्या पलीकडे जाऊ शकतं. कारण की युवकांनी हातात ठाम विश्वास घेतला आणि जिद्दी असतात. हे जिद्द लोक कोणाला सोडत नाही. तर आपल्याला पण आज ना उद्या प्रश्न विचारणारच आहेत हे.
तर म्हणून आपल्याला असं काम करायचं आहे जेणेकरून त्यातून त्यांचाही कुठेतरी समाधान झालं पाहिजे आणि कुठेही समाजकारण विकासाला पण बरोबर. आपल्याला गती द्यायची. ह्या दोन्ही गोष्टी समन्वय साधूनच होणार आहे. आता समजा अशा काही युवकांना जर राजकारणामध्ये यायचं असेल तर तुम्ही काय संदेश देणार? राजकारणामध्ये यायचं झालं तर तुमचं पहिले, मी नेहमी बोलतो, वॉटर क्लिअर राजकारण. तुमचं पहिले ध्येयदृष्टी काय, राजकारणात तुम्ही काय बघतात, राजकारण माध्यम आहे, ह्यातून तुम्ही काय करू शकता, का स्वतः डेव्हलप करणार आहेत, बरोबर. स्वतःच घर चालवण्यासाठी राजकारणात येत असेल तर तुम्ही समाजकारण नाही करू शकत. तुम्ही एक समतोल पण नाही राखू शकत. तुमचे इतर बिझनेस त्या नेटवर्कने करू शकतात, परंतु राजकारणामध्ये आल्यानंतर जे तुमच्याकडे पवित्र जबाबदारी असते त्या जबाबदारीने लोकांची कामं हे पवित्र दृष्टच झाल्या पाहिजेत. बरोबर. यासाठी राजकारण आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे, बाकी आय डोंट नो. ओके. आता तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या जे मित्र आहेत, कुटुंब आहे, ज्याने खरंच म्हणजे वहिनी तुमची सपोर्टर आहे, म्हणजे त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, तुमच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक निर्णयाच्या पाठीमागे सर्वात मोठी जर ताकद आणि भूमिका असेल ती म्हणजे एक परिवारामधून ती आपली आदरणीय वहिनी आहे. मग असे जे मित्र आहेत, तुमचे जे परिवार आहे, त्यांना तुम्ही शुभेच्छा म्हणजे तुमच्या वाढदिवसानिमित्त काय काय संदेश देणार शुभेच्छा मध्ये? कुटुंबाचं प्रेम तर मला आधीपासूनच मिळते आणि त्या लोकांचा सपोर्ट आहे सर्वांचा, म्हणून मी आज फ्रँकली आणि फ्रीडमने काम करू शकतो. बरोबर. मी आजचा वाढदिवस मी कुठे बॅनरबाजी वगैरे करत नाही. फोन कॉल आले तर शुभेच्छा देतो. बरोबर. ते बॅनरबाजीपेक्षा आहे ना, मी कुठल्या तरी पाड्यावर जाऊन काहीतरी माझ्या हातून जे वाटण्याचा प्रयत्न आहे, म्हणजे त्यामध्ये अन्नदान असो, बरोबर, शालेय वस्तू सामुग्री वाटप असो, तिथे मी हा खर्च करतो. मला ते बॅनरबाजीच्या पलीकडे काम करायचं आहे. मी बॅनर असं निर्माण करेल ना, ते माणसाच्या हृदयात निर्माण करेल. ते बॅनर कोणीच नाही काढू शकत. ही जी बॅनर आहेत ना, ही आज नाही 2-3 दिवसांनी काढणार. तर त्या गोष्टीचा माझा एक विचारधारा माझी तशी आहे. म्हणून ही जी तुमची कन्सेप्ट आहे ना, की आता तुम्ही जो शब्द वापरलाय की बाहेर बॅनर लावण्यापेक्षा लोकांच्या मनामध्ये आपला बॅनर तयार झाला पाहिजे. येस, म्हणून तुमची दखल वरिष्ठांनी घेतली आणि तुम्ही या पातळीवरती काम करतात. खरंच खूप खूप शुभेच्छा पुन्हाच्या एकदा तुम्ही आमच्याशी दिलखुलास चर्चा केल्याबद्दल, आणि पुन्हा एकदा आमच्या आपली न्यूजच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर हे होते आपले दादा. त्यांचा एक शब्द मी तुम्हाला रिपीट अगेन करतोय की त्यांचा एक, आता आपण चर्चा करत असताना एक शब्द निघाला की आपण आपला सामाजिक क्षेत्र किंवा राजकीय क्षेत्रामध्ये जे काही काम करतो त्याची बॅनरबाजी किंवा शो ऑफ करण्यापेक्षा तोच चित्र त्या समोरच्या व्यक्तीच्या प्रति मनामध्ये तयार निर्माण करणं, एवढी आपण सक्षम असायला पाहिजेत आणि ते दादा करत आहेत. म्हणून आज त्यांच्या अनेक आपण या प्रवासामध्ये, या पॉडकास्टमध्ये आपण जे काही प्रश्न केलेले आहेत त्याच्यामध्ये वरिष्ठ लेवलचे जे स्वर्गवासी अजितदादा पवार, त्यांच्यासोबत त्यांचा कसा प्रवास होता, तटकरे साहेबांशी त्यांचं कसं काय, एक गुरु आणि एक शिष्यांचं नातं कसं आहे, कसं ह्याला राजकारणामध्ये यावं लागलं आणि का यावं लागलं, ह्याचा संपूर्ण जोड घेऊन ते आज या ठिकाणी आहात. आणि त्यांच्या माध्यमाने खूप साऱ्या ठिकाणी ते राजकीय क्षेत्रातून सामाजिक कार्य करत असतात, गोरगरिबांना मदत करत असतात. आणि हा असा नेतृत्व प्रत्येक तरुणामध्ये यावा, हे एक प्रेरणा संदेश पण त्यांनी दिलेला आहे. तर तुर्तास आपण थांबूया. असेच नवनवीन चांगले पॉडकास्ट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. दादा, पुन्हा एकदा तुम्ही वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. Thank you. धन्यवाद.